संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे शनिवार, आज ऑफिसची सुट्टी आहे, त्यामुळे काय दिवसभर जरा मस्तपैकी लेझी वातावरण होतं. काय झोपलं नव्हतं दिवसभर, बाहेर गेलो होतो, थोडासा ऊन होतं, ऊन पडलं होतं, वातावरण जरा चांगलं होतं, मग खाल्लं, राऊंड बिऊन मारला, बऱ्याच वेळ खालीच होतो. आणि त्यानंतर घरी आलो, जेवलो, थोडा आडवा पडलो ते मात्र 7 वाजता उठलो. मित्रांचा जरा कॉल आलेला, शाळेतले सगळे मित्र असतात ना, त्यांनी कॉल केलेला मस्तपैकी. त्यांच्याशी थोडं 10-15 मिनटं बोललो, बरं वाटलं, छान. खूप दिवसांनी त्यांनी स्वतःहून कॉल केला होता. आणि सगळे मित्र, 2-3 मित्र का म्हणून भेटले ऑनलाईन, त्यांच्याशी बोलणं झालं. मित्रच असतात ना शेवटी, कधी भेटले तरी आनंद देऊन जातात, उत्साह एकदम मस्त असतो. त्यांच्याशी बोलणं झालं, बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि मस्त वाटलं बोलून, तर छान अगदी वाटलं. कसं आहे ना मंडळी, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला असे मित्रमंडळी असले ना, म्हणजे जुने मित्रमंडळी भेटले ना, की आपण एकदम त्या जुन्या टायमातच निघून जातो. थोड्या वेळासाठी का होईना, 5-10 मिनटासाठी का होईना, पण त्या टायमात आपण निघून जातो आपोआप. आणि मग अवतीभोवतीचा विसर पडतो आणि मग पुन्हा आपण लहान होऊन जातो. खरंच मित्रांमध्ये खूप जादू असते. पण मंडळी, आता बसलोय, जेवण वगैरे झालं आणि आता बसलो असं सहज. आता जरा आज काय आरामच होता, त्यामुळे सगळं एकदम आरामशीर चाललंय, मंद गतीने. सखे मंद झाल्या तारे कासो. तर बाकी काय म्हणताय, काय विशेष, काय चाललंय? झालं आता काय, दसरा झाला मस्तपैकी, आता कोजागिरीची वाट बघताय. कशी करतात कोजागिरी तुमच्याकडे? सार्वजनिक करता, घरी करता, कसं काय करता? आम्ही जेव्हा गावी होतो ना, तेव्हा पण आम्ही गावी केली होती कोजागिरी, खेडला. तेव्हा आम्ही 4घच होतो. दक्ष, मी, गट्टू, तनू आणि समीक्षा. दक्ष, मी, गट्टू. अरे गट्टू आणि दक्ष सेम आहेत ना. तर आता सोमवारी आहे, काय लोक उद्या सेलिब्रेट करणार, कारण उद्या रविवार आहे ना. तर लोक रविवारी करतील, कारण रविवारी सुट्टीचा दिवस असतो. उद्याही करतील, सोमवारी करतील. आता बघू, आपल्याला दुधाच्या ऑर्डर किती येतात काय माहिती. उद्याची तर काय कोणाची ऑर्डर आहे ना आपल्याकडे, परवाची बघू. आता सोमवारची किती येत आहेत, काय येत आहेत. काय होतं माहिती आहे का, एकदा मंडळी असंच झालं, ऑक्टोबर हिट चालू असते साधारण त्यावेळेला माझ्याकडे दोन चाळींची ऑर्डर आली होती. आणि त्यावेळेला काय झालं काय माहिती, काय प्रॉब्लेम झाला, कारण कोजागिरीचं दूध हे नेहमी 12च्या नंतर तापवलं जातं किंवा रात्रीचं उशिरा तापवलं जातं. आणि त्या दोन्ही पार्ट्यांचं दूध खराब झालं. तिथपासून ऑर्डर घ्यायला मला लई भीती वाटते, कारण एखादी पिशवी त्यात खराब लागली ना की अख्खं दूध पूर्ण मग खराब होऊन जातं. असा सगळा प्रॉब्लेम आहे. बाकी काय म्हणतात, माझ्या गप्पा तर अशा चालू आहेतच. झालं, आता परीक्षा चालू होतील मुलांच्या, नंतर दिवाळीची लगबग चालू होईल. आपलं पण आता बघूया आता काय, रिक्षाचं काय चाललंय. सगळं झालं, डॉक्युमेंटेशन प्रोसेस वगैरे सगळं कंप्लीट झालं. आता आपल्या मनावर आहे रिक्षा कधी घ्यायची. आणि तोच फायनान्शियल प्रॉब्लेम तर आहेच. आहे, काहीतरी करावं तर लागेलच, कर्ज वगैरे काहीतरी, कारण का एवढं सगळी मेहनत केली तर कर्ज वगैरे कुणाकडनं तरी घ्यावंच लागेल, त्याशिवाय तर काय पर्याय आहे नाही. आणि झालं काय, मेन इश्यू आहे पार्किंगचं. आमच्या इथे एका ठिकाणी पार्किंग आहे, ते पण ते पार्किंग आता बंद झाली, कारण ते पार्किंगचंच बंद होणार आहे. ते काहीतरी तुटणार वगैरे. आणि आमचा ज्या BMCच्या पार्किंग आहेत त्या लांब आहेत आमच्यापासून. एक मरोळला आहे, एक इकडं चांदिवलीला आहे. कारण रिक्षा अशी कुठे पण लावून चालणार नाही ना मंडळी, शेवटी आपलं ते वाहन आहे. आणि इथे खाली काय इश्यू आहे, असंच काय खाली सिक्युरिटी गार्ड वगैरे काही नाही आहे. आणि तुम्हाला आजकाल माहिती आहे चोरीचं प्रमाण किती वाढलं आहे, काय वाढलं आहे, सगळं बघून करावं लागतं. आणि आमच्याकडे मेन इश्यू आहे कुत्रे गाडीमध्ये बसणार, सीटची वाट लावतात, तो एक खर्च, सगळं
त्यासाठी कुठे प्रॉपर जागा भेटली असेल तर ते बघत होतो, पण नाही, ती पार्किंग जी आपल्या इथे जवळची पार्किंग आहे ती तुटते आता. सगळा इश्यू आहे, मोठा इश्यू. आता काय करायचं. डॉक्युमेंटेशन प्रोसेस तर झाली, सगळं झाले. ते आता फक्त आपल्या ते बोललो ना, आपल्या मनावर आहे आता रिक्षा कधी घ्यायची ते. हां, सगळे इश्यू विथ टिश्यू चालले. एक 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 आजचं कालच्या माझ्या व्हिडिओचं कॅप्शन देत होतं ना, स्वप्न पूर्ण होतील का, असं टाकूया. कारण आपल्याकडे डॉक्युमेंट्स पेपर्स ज्या पेपरसाठी आपण खटाटोप केला, खरंच खूप खटाटोप केला. म्हणजे आपण स्वतःच्याच ह्याने स्वतःहून करायचं ठरवलं होतं. सगळी प्रक्रिया स्वतःहून करायची ठरवली आणि त्याप्रमाणे आपण ती शेवटपर्यंत केली. सारखं फॉलोअप, सारखं जाणं येणं. RTOला सर्वात जास्त फेऱ्या माराव्या लागल्या. बाकी कुठल्या मुलुंडला तहसीलदार ऑफिसला पण फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत ना, इकडे आपल्या साखरे का पोलीस स्टेशनला सारख्या फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत. पण RTOला आठवड्यातनं 2-3 फेऱ्या चालूच होत्या. झालं, आता काय आपलं काम आहे ते करावं तर लागणारच ना. ते झालं. आता PSC बॅच वगैरे सगळं झालं आहे. आता आपण कधी घेतोय ते आपल्यावर डिपेंड आहे. काय असतं ना मंडळी, म्हणजे आपण स्वतः जी स्वप्न बघतो ती पूर्ण करायला कितीतरी अडथळे येत असतात. जेव्हा मी लहान होतो तेव्हा असं वाटायचं, अरे नाही, स्वप्न काय पटापट होतात, पटापट वस्तू घेता येतात, हे घेता येतात, ते घेता येतात. पण त्याच्यामागे किती अडचणी असतात ना, ते आत्ता समजतं. या वयात आल्यावर समजतंय. कामाला लागलो तेव्हा पण काय असं वाटत नव्हतं, इझीच वाटत होतं. सर्वच मंडळी, मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या बाबतीतलं जेव्हा सांगलं म्हणजे ना, मी ते शाळेत असताना असं वाटायचं, अरे मस्त झाल्यावर मोठं झाल्यावर जॉब करायचा, मस्त आहे की पैसे येणार, गाडी घ्यायची, हे करायचं, ते करायचं, सगळं असं सेट होतं. सगळं असं एका मागोमाग एक करायचं. आणि जॉब तर काय, आपल्याला ग्रॅज्युएशन झालं की आपलं जॉब तयार असणार. पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळलं की जॉब मिळणंच किती मुश्किल आहे. कारण आपल्यासारखे असंख्य ग्रॅज्युएट्स स्टुडंट्स हे प्रत्येक वर्षाला बाहेर येत असतात, असंख्य. आणि मग ते जॉब शोधायच्या वारीमध्ये सगळ्यांचा प्रवास चालू होतो. भयंकर जो 2005 होतं ना, माझं ग्रॅज्युएशन त्याच वर्षी कंप्लीट झालं. मी जास्त इंटरव्ह्यू दिले नाहीत मंडळी, पण इंटरव्ह्यू द्यायचो ना त्यावेळेला, अरे नंतर या, नंतर कॉल करा, एका आठवड्याने कॉल करा. भयंकर तो पिरियड होता ना, तो खूप भयंकर होता. हां, बट आपल्याला जॉब त्याच वर्षी भेटला. 1 सप्टेंबर 2005लाच जॉब भेटला आपल्याला. पण त्या दरम्यान आहे ना, म्हणजे जे जून ते सप्टेंबरपर्यंत जो कालावधी होता ना, त्याच्यामध्ये बरेच इंटरव्ह्यू दिले. नाही असं नाही, इकडे भेट, त्याला भेट, तो म्हणायचा मला येऊन भेट, हा सांगायचा त्याला जाऊन भेट. पण कुणाच्या रेफरन्सने आपलं काम नाही झालं, हे चांगलं झालं. आणि आता नशीब वयाचं किती आपलं चालू आहे. माझं तर आता किती 41 वय चालू आहे. अजून भरपूर प्रवास करायचे आहेत, अजून भरपूर अनुभव यायचे आहेत. कंटाळतो कितीतरी, बापरे, अडचणी प्रसंग समोर वाढलेले असतात ना. कधी वाटतं लहान होतो तेच बरं होतं. उगाच मोठे झालो ना. असो, तर चला मंडळी, आता काय माझं गप्पा असा चालू राहायचं. तर तुमचा आता या व्हिडिओमध्ये थांबूया. झोपतो, उद्या सकाळी भेटूया. बाय बाय, शुभरात्री.